तर हे जे पदार्थ तुम्हाला दिसत आहे याला म्हणतात विदर्भात बोटोळे. आपण जसं शेवयासाठी सपटा करतो ना, तिकडे सपटा म्हणतात. ओला गव्हाचं पीठ असते ना, त्याचे हे बोटोळे पाळतात सुपावर आणि खूप छान लागतं, टेस्टी एकदम फोडणीच्या शेवयासारखं. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि ना मी इंस्टाग्रामवरून साडी मागितली होती, माहेश्वरी सिल्क आहे. मी म्हणजे मला गिफ्ट आलेली माझ्या फ्रेंडकडून. सो आपण बघूया कशी आहे. खूप सुंदर साडी आहे, कारण मला माहिती आहे कुठला कलर आहे काय आहे, कारण सगळं बघितलेलं आहे. तर ही माझी साडी आहे. मी जेव्हा घालीन तेव्हा तुम्हाला कळेलच की कशी दिसते अंगावर. खूप छान दिसते. आणि नंतर आम्ही अंगणवाडीमध्ये गेलो होतो, कारण त्या मॅडमने खूप इच्छा होती की मी ब्लॉग वगैरे घ्यायचा त्यांच्या अंगणवाडीचा. आता त्यांना आम्ही अगं याच्यावर उभी राहा ना श्रीषा आहे. सो तिथे जास्त डेव्हलपमेंट नाही आहे आणि गेले तिथे वगैरे केलं. श्रीषाची हाईट वगैरे मोजली. श्रीषा खूप मस्त त्याच्यावर उभी राहिली. छान छान. हे स्ट्रेट ठेवावं लागते ना स्केल. है ना 80 नाही येत आहे. ही स्केल सरळ पाहिजे. ही सरळ पाहिजे. नीट बस नीट बस. होच. हा छान छान. अरे वाह ॲक्युरेट 10 आहे. याच्यावर बरोबर याच्यावर बरोबर 10 बरोबर. किती पडले होते आता? झोका देऊ का तुला? हां बघ बघ. आणि बघ बघ आई बघितला. ॲपल ना. B for ball. ॲपलची पण कशी लिहित असते? लिहायला नाही का? मी लिहित असते. चला आता बाय करून. आपल्याला जेवण करायचं आहे ना. जेवण पण फिरायला जायचं. संध्याकाळी ना माझी खूप इच्छा झाली चायनीज खायची. म्हटलं तिचे पप्पा तिकडे गेल्यावर खाऊ देत नाही, कारण त्यांना अजिबात हे फूड आवडत नाही. इडली डोसा वगैरेच आवडतात, त्याच्यामुळे खाऊ देत नाही मला. याच्यामध्ये कसे सॉस वगैरे असतात ना वेगवेगळ्या प्रकारचे, सो ते खाऊ देत नाही. म्हणून म्हटलं खावं. पण खरं सांगायचं म्हटलं ना तर अजिबात मला आवडलेलं नव्हतं. जसं पाहिजे तसं काही भेटलेलं नव्हतं, पण खाल्लं मग कसं तरी. आणि सगळीकडेच हा ट्रेंड चालू आहे, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणून चला म्हटलं आपण पण श्रीषासोबत असा ट्राय करावं. खूपदा असं होतं तर खूपदा मी ट्राय केलं, कारण ती कोऑपरेट करत नव्हती. म्हणजे असं दुसरीकडेच बघायची, व्यवस्थित बघत नव्हती. मग हा एक जमला आणि म्हणून मी तो टाकला. खूप मस्त असा झाला होता. झाडं खूप मस्त आहे बघा. बटन गुलाब वगैरे आहे, खूप मस्त आहे. आणि कलर बघा ना किती प्रिटी आहे. आणि खूप सगळे झाडं होते मी असताना. पण याला पण हे विंचूचं झाड हे व्हाईट आहे बघा, आणि अजून फुललेलं नाही. आता सकाळ सकाळ आहे. तर इतके सुंदर सुंदर झाड आहे, तुम्हाला काय सांगायचं. आणि तो गुलाब, खूप सुंदर सुंदर झाड आहे. हे क्रिसमसचं ट्री बघा, खूप मोठं आहे मस्तपैकी. असं सगळं आहे. मला अजिबात म्हणजे करमत नाही मी चाललं म्हणून. ही बघा किती सुंदर शेड आहे आणि ना मस्त असं छान कलरचं आहे. खूप सुंदर सुंदर झाड आहे. आईकडे आणखी पण होते, पण आता काही आहे काही नाही. एवढं सगळं सामान मला न्यायचं आहे. अजून ती एक म्हणजे की ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे, परत ती एक बॅग आहे, आणि बस एवढे दौडसुद्धा आहे 4-5. सो हे सगळं घेऊन चालले, म्हणून मी त्यांना बोलवलं होतं. आणि काल रात्री ते आले. आज संडे आहे, सो आम्ही निघत आहे. चला बाय. हो कस नाही, इकडून तोंड थोडंसं हे होते त्यांना, नवीन आहे ना रस्ते. आप्पा
बाय. बाय बाय. सगळ्यांना बाय करते तू. बाय बाय कर ग श्रीशा. बाय बाय. बाय बाय कर वर्धेला. बाय बाय. बाय बाय वर्धा. असं म्हण. बाय बाय वर्धा म्हण. तू म्हण ना. अयो बाय बाय. म्हण म्हण म्हण. अयो किती छान. बाय बाय वर्धा. किती छान आहे बघ वर्धा. मावशीला बाय वगैरे केलं. तिथे नाश्ता केला होता पोहे आणि नंतर मग त्यांना पण बाय करून आम्ही डायरेक्ट लागलो समृद्धीला. आणि पुढचा स्टॉप मला वाटते पेट्रोल भरायलाच थांबलेलो. गाडीत हवा वगैरे भरायला थांबला. आता पेट्रोल भरून घेतलं आणि लाईट नव्हती म्हणून जास्त थोडा वेळ थांबावं लागलं आणि आता निघालोय. म्हणजे आम्ही अमरावतीच्या जवळपास आहे सध्या. आता बघू आता कधी पोहोचतोय ते. श्रीशा अजून सुद्धा झोपलेलीच आहे. गोड गोड दिसते बाळ. यावेळेस तरी भरपूर दिवस राहिले. तो आता चालू दिवाळीशिवाय तर काही होत नाही. आता घरी गेल्यानंतर एवढं पसारायचं टेन्शन होणार. चालण्यामधून एक्झिस्ट घेतला आणि आता मस्त चाललोय या मार्गे. इकडने आता जायचं असं. आणि छान आहे वातावरण. खूप भारी आहे बघा. निसर्ग हॉटेलला बघा किती छान आहे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि हे हॉटेल आहे. छान आहे. तुळशी वृंदावन पण आहे इथे. छान आहे. श्रीशा श्रीशा आणि सगळा पसारा. जर घरात जर बाई नसली ना तर खरंच घराची हालत बघा तुम्ही. हे बघा किचनमध्ये आणि बेडरूम. इतकं म्हणजे मला असं कसं तरी वाटत आहे ना की काय सांगू, कुठं चालू करून कुठे संपू मला ते पण कळत नाही. खूप भयंकर असं म्हणजे हे झालेलं आहे. तुम्हीच बघा. अजून तर गाडीतलं सामान मी काढायचीच आहे. आता काढते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला. बघा मी नव्हते ना तर एवढं सगळं म्हणजे खराब झालं ना काय सांगू तुम्हाला. बघा म्हणजे खरंच हे बघा दिवा वगैरे किती घाण झाला एवढ्या दिवसाचं. तर मी नव्हते तर सगळा राडा आणि कसं दिसत आहे ते बघा सगळं. असं मला म्हणजे काय बोलावं तेच कळत नाही आणि कुठून चालू करू ते पण कळत नाही. आताच मला राडा वगैरे दाखवला मी सगळं घरातला की किती पसारा आहे. सो
आणि इथून पुढं ना मी नक्की खूप खरंच ट्राय करणार आहे की माझा 2 दिवसात ते 3 दिवसाआड तरी व्लॉग यावा. आणि खरंच मी आतापर्यंत खरंच खूप दुर्लक्ष करत होते, पण आता नाही करणार. कारण मलाच असं वाटत आहे की मी म्हणजे शूट करून ठेवते. काय होते, शूट करते मी आणि ना म्हणजे आल्यानंतर म्हणजे ते सगळं झाल्यानंतर मला असं कामं वगैरे केल्यानंतर इतका कंटाळा येतो ते काय सांगू. त्याच्यामुळं मग होत नाही. मग असं वाटते आज करू उद्या करू, आज करू उद्या करू असं करत पण ते चुकीचं आहे असं मला वाटते. मग इंटरेस्ट घेतला आहे, इंटरेस्ट आहे मला. सो असं वाटते की आता नाही, रोजच करायचं आपण. 2 ते 3 दिवसाचं जास्त शूट करायचं नाही, छोटे छोटेच ब्लॉग बनवायचे. सो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा, लाईक शेअर करा. थँक्यू.